गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 7:30. आपल्याला तर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या जॉबवरती आज मी काय काय मेनू बनवत आहे आपल्यासोबत शेअर करत आहे. चला तर जात आहे पहिल्या जॉबवरती. चला तर मुलीला शाळेत सोडण्यासाठी आली. तिथे सर्व मैत्रिणी मी आली आणि खूप सारे शुभेच्छा देत होते, कारण की माझे 10K पूर्ण झाले होते इंस्टावरती. चला तर त्यांच्या शुभेच्छाने माझी सुरुवात झाली आहे आणि मी आली आहे आता पहिल्या जॉबवरती. ते दिदीला ब्रेकफास्ट देत आहे, चहा रेडी झाले आणि एक साईडला टोस्ट चहा कपात काढून घेत आहे आणि इथे मी बनवत आहे ॲवोकाडो एक टोस्ट. तो देखील आपल्याला दाखवत आहे मी कशा पद्धतीने बनवला आहे. चला तर टोस्ट केला तर त्या ब्रेडवरती ॲवोकाडो स्लाइस करून त्याच्यावरती चवीपुरते मीठ आणि काळी मिरी पावडर लावली, छान पसरून घेतली. त्याच्यानंतर ऑमलेट बनवला होता छान, कांदा कोथिंबीर ॲड करून तो देखील त्याच्यावरती ठेवला आहे. त्याच्यानंतर लेटेस्टचे पत्ते आणि नंतर परत अजून एक स्लाइस ब्रेड असं बंद करून सँडविच आपला ॲवोकाडो सँडविच रेडी झाला आहे. त्याला मी छान प्लेटिंगसुद्धा केली आहे. थोडीशी कोथिंबीर आणि ऑरेंज फ्रूट होते दीदीकडे ते देखील, आणि नंतर अजून एक प्लेटिंग केले त्याच्यामध्ये मी ॲवोकाडो अर्धा देखील दाखवला आहे. चला तर दीदीला ब्रेकफास्ट दिला आहे, चहा आणि ॲवोकाडो एक टोस्ट. आणि मी इथे तोपर्यंत मला दीदीचा डब्बा बनवायचा आहे. दीदी ऑफिसला जाते. एक साईड राईस एक साईड चपाती देखील बनवून घेत आहे. छान असे चपातीला घी लावणार आहे. एक साईड मी छान कुकरमध्ये तडका देत आहे. मला बनवायचं आहे पनीर मटर, तर त्याच्यासाठी मी कुकरमध्ये 1-2 शिटी काढून मटर शिजून घेणार आहे. छान आपला कांदा शिजल्यानंतर जिरे ॲड केले आणि छान मसाला पिसला होता. थोडीसे काजू वगैरे टोमॅटो गरम मसाला छान भाजून घेतल्यानंतर 1-2 शिट्टी काढून घेऊया. तोपर्यंत अजून राईस नाही झाला होता. एक साईडला मी मेथीची भाजी देखील साफ करून घेत आहे. मला बनवायची आहे मेथी बटाट्याची भाजी. चला तर इथे मी लसण जिरं आणि छान बटाटे ॲड करून छान शिजून घेत आहे. त्याच्यानंतर मेथी टाकली आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट खूप फार आणि अप्रतिम भाजी लागते. अशा पद्धतीने बनवलीत की लास्टला मी ॲड करणार आहे. इथे आपलं पनीरसुद्धा ॲड केलं आहे. त्याला 1-2 उकळी काढून घेऊया छान असं. चला तर पनीर एक साईड आपलं शिजत आहे 5 मिनटंच. त्याच्यानंतर मेथीची भाजी मी छान स्टीमवरती शिजून घेत आहे. मी अशाच पद्धतीने कोणतीही भाजी बनवते. भाजीला अप्रतिम चव येते आणि भाजी खूप छान लागते. चला तर भाजी रेडी झाली. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आहे. चला करूया ऑफिस टिफिन पॅक. एक टिफिनमध्ये पॅक केलं स्टीम राईस, त्याच्यासोबत दिले मेथी बटाट्याची भाजी घेवाली चपाती. असं एक टिफिन पॅक झालं. बॉटलमध्ये दिले नारळ पाणी. आज फ्रूटमध्ये दिलं आहे पपया आणि थोडेसे ड्रायफ्रूट आणि मटर पनीरची ग्रेव्ही असा मेनू होता. जेवण वगैरे झाकून गॅस क्लीन करून जात आहे मी दुसऱ्या जॉबवरती. चला तर खिडकी वगैरे देखील बंद करते, लाईट वगैरे, आणि गॅस मी चेक करते. मी गॅस बंद केली आहे की कारण की कोणाच्या घरी कधी गॅसचं पुसताना देखील कधी कधी असं होतं. त्याच्यामुळे गॅस वगैरे व्यवस्थित चेक करून खिडकी वगैरे बंद करून फ्रीज देखील बघावं लागतं. चला तर मी दीदीला बाय बोलून जात आहे. दुसऱ्या जॉबवरती जायच्या अगोदर मी घरी जाणार आहे. चला तर तिथेच खालती मला आंटी मिळाल्या. त्या आमच्याच एरियात राहतात आणि त्या देखील इथे काम करत होत्या. तर दोघे सोबत सोबत जात होतो. तर मी म्हटलं कशाला लाजायचं, आता जे आहे ते आंटीला पण सांगत होती मी छोटा व्हिडिओ करते त्याच्यासाठी मी असं. नंतर मला आत्या मिळाली. आत्या ह्या वयात देखील किती सुंदर आणि छान दिसत आहे ना. चला तर आत्या पण जात होते कुठे, तर मी आली आहे माझ्या घरी जात आहे. बघू शकता हा माझा एरियातला परिसर आहे. तिथेच दुकान देखील आहे. तिथून मी अंडी घेतली आणि ह्या भैयाला देखील सांगत होती भैया मी व्हिडिओ निकाल रही हूँ. भैया पण हसत होता. चला तर मी हर रोज अशाच प्रकारे रोज नाश्ता करण्यासाठी घरी येते आणि नाश्ता केल्यानंतर परत जाते. चला तर गल्लीमध्ये थोडासा अंधेरा देखील आहे. मी आज नाश्त्यामध्ये बॉईल अंडा खाणार आहे. सकाळचा थोडा पाठीमागे पसारा आहे तो आवरून घेते. तोपर्यंत अंडे बॉईल होतील. नंतर अंडे खाल्ले, कारण की आज सकाळीच वॉक केलं. थोडं थोडं कधी मनात येतं की एक्सरसाइज वगैरे डाएटवरती लक्ष द्यावं, पण कधी कधी विसरून जाते. तर नाश्ता वगैरे करून आता जात आहे मी दुसऱ्या जॉबवरती. सोबत पिशवी घेतली आहे कारण की कधी भाजी वगैरे देखील लागते. तर आता अशा प्रकारे मी माझ्या एरियातून बाहेर आले. इथे समोरच SBI बँक आहे, तिथेच मी राहते. बघू शकता पाठी SBI बँक केली आणि इथे बुजी आहे. इथे खूप छान छान मस्त अशी कॉफी मिळते. इथे मी जात आहे आता. बघू शकता हा बंगला देखील आपल्याला शेअर केला होता. ते मी आले दुसऱ्या जॉबवरती. कॉर्न आणि गाजर घेऊन ते मिक्स मला बनवायचं आहे सूप.
तर मी तांदूळ आणि राईस आणि डाळ वगैरे धुवून घेत आहे छान अशी. ह्या जॉबवरती एक गॅसमधले म्हणजे मधली गॅस थोडी जळत नाही, त्याच्यामध्ये मुळे थोडं प्रॉब्लेम होतं दोन्ही गॅसवरती. तरी काही नाही, चला तर होऊन जातं. राईस आणि डाळीला तडका देत आहे, बघत होती. गॅस काय पेटतच नाही. चला तिथे मी करेला कापून घेतला, तर छान करेल्याची भाजी बनवत आहे आज. कांद्यामध्ये ह्याला बनवली जाते, खूप सारे कांदे ॲड करून. इथे माझा पसारा आहे, हा एक 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 सुरुवात करते. एक साईड राईस आणि इथे मी शामी कबाब बनवत आहे. हे मी बनवले होते शामी कबाब, आपल्याला दाखवले देखील होते, स्टोअर करून ठेवले होते. त्यातला एक डब्बा काढला, त्याच्यामध्ये थोडा ब्रेड क्रम ॲड करून आता मी ते देखील करणार. इथे आपलं रेडी झाले सूप, फुलके आणि छान केले शामी कबाब. आणि इथे मसालेवाली डाळ बनवली होती आज, स्टीम राईस आणि आपल्या करेल्याची भाजी, असा मेनू होता आजचा. चला तर जेवण वगैरे छान झाकून घेत आहे. गॅस ओटा देखील बघू शकता किती क्लीन केलं आहे. मला खूप कमेंट देखील येते तुमची गॅस वगैरे खूप क्लीन असते आणि तुम्ही छान प्रकारे काम करतात. चला तर त्या सर्वांनासुद्धा खूप मनापासून थँक्यू. चला तर आता माझे मिस्टर आले होते, मी जात आहे बाजारात, कारण की मच्छी आणायची होती मॅडमला देखील आणि मला देखील घरासाठी. तर ती मच्छी मी बनवणार आहे उद्या. बांगडे घेतले आहेत आणि मुशी. चला तर असा मी बँड्राला राहते, बँड्रा वेस्ट काटा रोड साईडला. चला तर इथे मला बाजार पडतो दांडा किंवा बाजार रोड, जैन मंदिर आहे ना त्या साईडला जावं लागतं. 2च बाजार आहेत आमच्या इथे आणि बांधसुद्धा आहे, थोडं लांब आहे. चला तर मी आली आता बाजार रोडला. इथे हा थोडा मॉमेटिव्ह एरिया आहे, आता तो सुद्धा डेव्हलप होत आहे हळूहळू. चला तर इथे आले, ह्या भैया लोकांकडून मी मच्छी घेते, कारण की फ्रेश मच्छी असते आणि हे लोक दररोज येतात आणि ती मच्छी संपल्याशिवाय 2 वाजेपर्यंत किंवा 3 वाजेपर्यंत जातच नाही. जोपर्यंत मच्छी संपत नाही तोपर्यंत. मग ह्यांच्याकडे रोजच फ्रेश असते. बघू शकता किती छान मच्छी आहे ना. तुम्ही देखील बँड्रामध्ये राहत असाल तर इथे येऊन मच्छी घेऊ शकता. मी रावस घेतले आणि मुशी घेतले आणि मॅडमसाठी बांगडे घेतले होते. पाठीमागेच चिकन वगैरेचं देखील दुकान आहे. चला तर थोडी आजकाल मच्छी महाग देखील झाली आहे. छान फ्रेश बोंबील होते, पण बोंबील मी आत्ताच मध्ये खाल्ले, म्हणून जी नाही खाल्ली तीच मच्छी घेत आहे. चला तर इथे मी असंच बोलत होती, तोच व्हिडिओ शूट करत आहे. चालत चालत जात आहे मी लास्ट जॉबवरती. घरापासून थोडं 10 मिनिटं अंतरावरती आहे. हा जॉब थोडा लांब आहे लास्ट जॉबचा. चला तर इथे देखील आली आहे आणि इथे कुकरमध्ये चणे बॉईल करण्यासाठी ठेवले आणि इथे छान असं अख्खे मसूरचा राईस बनवते. म्हणून अख्ख्या मसूरची डाळ थोडी शिजून घेतली, कारण की मला वेळ मिळाला नाही भिजवण्यासाठी, तर मी शिजून घेते. ते सॅलड देखील आपल्यासोबत शेअर केला होता, ह्याचा देखील व्हिडिओ आहे आपल्या यूट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओमध्ये. तो थोडा शोधावा लागेल. चला तर इथे मी सॅलड बनवणार आहे. काकडी, कांदा, टोमॅटो असा किचनमध्ये पसारा केला होता, तेच आपल्यासोबत शेअर करत आहे. चला तर चणे घेतले, ह्याच्यामध्ये मी छान मिक्स करते. तोपर्यंत अख्ख्या मसूरच्या राईसला मी अशा प्रकारे तांदूळ धुवून त्याचं पाणी काढून छान भाजून घेते तेलामध्ये. मस्त असं सुटसुटीत राईस होतो आपला, कारण की एक राईसवरती तेलाचं कोटिंग असतं. चला तर अख्ख्या मसूर इथे शिजत आहे. छान मी इथे बनवला आहे अख्ख्या मसूरचा राईस. त्याला 1-2 शिट्टी काढून घेते आणि इथे मी छान चण्याचे सॅलड बनवत आहे. काकडी, कांदा, थोडा लिंबूचा ज्यूस, टोमॅटो, कोथिंबीर छान ॲड करून मस्तपैकी सॅलड हेल्दी आणि टेस्टी डाएटसाठी खूप फायदेशीर आहे. आता मी लिंबूचा ज्यूस ॲड करते. लिंबूचा ज्यूस नसेल की चाट मसाला देखील तुम्ही ॲड करू शकता. चला तर इथे सुद्धा गॅस वगैरे छान क्लीन करून घेत आहे आणि तोपर्यंत अख्ख्या मसूरचा राईस मी छान भांड्यात काढून घेते. छोट्या सर्वीकडे मला कुठे कुठे ना छोट्या भांड्यात जेवण काढायला लागतं आणि भांडे वगैरे आणि गॅस वगैरे सर्व स्वच्छ करावा लागतो. चला तर लाईट वगैरे बंद करून
जे माझं काम आहे जेवण वगैरे झाकून गॅस ओटा क्लीन करून जात आहे मी घरी. आजचा माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा मिनी नाही आहे, हा फुल ब्लॉग आहे. बोलताना चूक झाली, इथे मी यूट्यूब चॅनल अशी बोलत होती, पण माझ्या आजचा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.